हॅलो फ्रेंड, युअर वेलकम अवर यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण क्लास 12चं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे युनिट पाहत आहे, ज्यामध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल यांचे फॉर्म्युलेज पाहिले आणि त्यांचा यूज कसा करायचा त्यावर प्रॉब्लेम सुद्धा पाहिले. आज आपण पाहणार आहे ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. पाहता आपल्याला काय दिलेलं आहे, टायटल काय असणार आपलं, ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. यामध्ये पहा हाफ अँगल फॉर्म्युलेज. जसं की आपल्याला आता साइन ए आहे आणि आपल्याला हाफ अँगल म्हणजे ए अपॉन 2 यासाठी जर फॉर्म्युला पाहायचा असेल किंवा कॉस ए अपॉन 2 असेल किंवा आणखी साइन बी अपॉन किंवा सी अपॉन 2 असेल, अशा प्रकारे काही फॉर्म्युले आहेत, यांना हाफ अँगल फॉर्म्युला म्हटलं जातं. आता हाफ अँगल फॉर्म्युल्यांची एकदम सिंपल ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला बनवून दाखवणार, बाकी फॉर्म्युले तुम्ही स्वतः बनवू शकता आणि ते तुम्ही चार्टमध्ये मला सांगत चला. आता आपण साइन ऑफ ए अपॉन 2 साठी फॉर्म्युला घेणार आहे. आता याची सिंपल ट्रिक्स लक्षात घ्या. स्क्वेअर रूट मध्ये आपला फॉर्म्युला असणार, सर्व फॉर्म्युले स्क्वेअर रूट मध्ये येतील. साइन ए अपॉन 2 घेत आहे, अँगल ए आहे, ठीक आहे. याआधी पहा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा राहिला. पहा, जर ए बी सी आपल्या साइड्स आहेत, ए बी सी आर साइड्स ऑफ ट्रायंगल ए बी सी, देन द सम ऑफ किंवा त्याला म्हणता येतील पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजेच काय, सम ऑफ साइड ऑफ ऑल सम ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s. किंवा आणखी ज्याला इन अदर वर्ड्स वी कॅन से हाफ ऑफ पेरिमीटर इज यस. पेरिमीटरला जर 2 ने डिवाइड केलं तर जे मिळते त्याला आपण यस ने रिप्रेझेंट करत असतो. तर यस ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एस म्हणजे एस म्हणजे काय आपला, तर हाफ ऑफ पेरिमीटर, ठीक आहे. आता पहा फॉर्म्युला काय येणार, साइन ए अपॉन 2 इक्वल टू काय असणार, अंडर रूट ऑफ आपण यस मायनस, आता इथं ए आहे, ठीक आहे, म्हणजे बी आणि सी अँगल नाही आहेत, तर आपण इथं यस मायनस बी म्हणजे साइड घेणार, यस मायनस बी आणि यस मायनस सी, आणि डिनॉमिनेटर मध्ये इथं ज्या साइड घेतल्या त्याच साइड लिहिणार आपण बी सी. सिंपल असा फॉर्म्युला आहे, साइन ऑफ ए अपॉन 2 इक्वल टू अंडर रूट ऑफ यस मायनस बी यस मायनस सी अपॉन बी सी. चार्ट सेक्शन मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की जर साइन ए अपॉन 2 हा फॉर्म्युला असेल तर साइन बी अपॉन 2 काय असणार. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला जो असेल आपला साइन सी अपॉन 2 तो काय असेल. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला स्वतः सांगायचे आहेत, ठीक आहे, तुम्हाला स्वतः आन्सर द्यायचे आहे. यानंतर पहा, आता आपल्याला जर कॉस साठी फॉर्म्युला घ्यायचा आहे, म्हणजे कॉस ऑफ हाफ अँगल फॉर्म्युला असेल कॉस ए अपॉन 2, तेव्हा काय असणार, अंडर रूट ऑफ कॉस मध्ये पहा यस इंटू यस मायनस जो अँगल इथं आहे त्याच अँगलला इथं घ्यायचं यस मायनस ए, यस इंटू यस मायनस ए, आणि डिनॉमिनेटर मध्ये ज्या दोन साइड राहिलेल्या आहेत म्हणजे ए घेतलाय बी सी राहिलेल्या आहेत त्या दोघांना इथं घेऊन घ्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला कॉस ऑफ बी अपॉन 2 चा सुद्धा फॉर्म्युला बनवता येईल. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला जो असेल तो असणार कॉस सी अपॉन 2 चा, जो की तुम्हाला स्वतः सांगायचा आहे. सिंपल या ट्रिक्स लक्षात ठेवून फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता. थर्ड जो असणार आपला तो असणार टॅन साठी, टॅन ऑफ ए अपॉन 2. आता टॅन साठी, टॅन म्हणजेच काय, तर साइन अपॉन कॉस, म्हणजे साइन अपॉन कॉस घ्यावं लागेल. आता साइन अपॉन जर कॉस घेतलं तर पहा साइन अपॉन कॉस जेव्हा आपण करणार हा बीसी बीसी कॅन्सल होणार, म्हणजे आन्सर काय असणार, तर साइन मध्ये जो न्यूमरेटर आहे आणि कॉस मध्ये जो न्यूमरेटर आहे त्या दोघांचं इथं काय घेता येईल, त्या दोघांपासून आपल्याला टॅन ए अपॉन 2 चा फॉर्म्युला बनेल. जसं की काय असणार फॉर्म्युला, यस मायनस बी यस मायनस सी अपॉन डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार यस इंटू यस मायनस ए. अशा प्रकारे टॅन ऑफ ए अपॉन 2 साठी फॉर्म्युला असेल. तुम्ही बनवू शकता टॅन ऑफ बी अपॉन 2 साठी. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला घेऊ शकता टॅन ऑफ सी अपॉन 2 साठी. अशा प्रकारे आपण हाफ अँगल फॉर्म्युलेचे 9 फॉर्म्युलेज इथं पाहिलेले आहेत. पहा, आता यासाठी तुम्हाला फास्ट मध्ये बनवून देत आहे साइन बी अपॉन 2. ज्यांनी बनवला नसेल त्यांनी काय करणार, बी आहे म्हणजे कोण राहिलं तर ए बाकी आहे आणि सी बाकी आहे, म्हणजे यस मायनस ए इंटू यस मायनस सी, डिनॉमिनेटर मध्ये ए सी. इथं सुद्धा अशाच प्रकारे आपण करणार. इथं कोण आहे, अँगल सी आहे, म्हणजे यस मायनस ए घेणार, एस मायनस बी घेणार आणि डिनॉमिनेटर मध्ये ए इंटू बी घेणार.
इथं जो अँगल आहे त्यालाच लिहायचं असते, म्हणजेच काय घेणार यस इन ब्रॅकेट यस मायनस बी, आणि डिनॉमिनेटर मध्ये बाकी दोन साइड म्हणजेच कुठली कुठली ए आणि सी. अंडर रूट मध्ये काय येणार पहा यस इंटू यस मायनस सी, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिणार कुठल्या दोन साइड बाकी आहेत तर ए इंटू बी. टॅन साठी सिंपल साइन अपॉन कॉस, किंवा इथं डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवू शकता न्यूमरेटर मध्ये काय येणार तर हा सोडून बाकी कोण राहिलेला आहे तर यस मायनस ए यस मायनस सी, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येणार तर यस इंटू यस मायनस बी. सिमिलरली टॅन ऑफ सी अपॉन 2 साठी सुद्धा अंडर रूट ऑफ इथं यायचं यस मायनस सी आहे म्हणजे राहिलेले दोन यस मायनस ए यस मायनस बी, आणि डिनॉमिनेटर मध्ये स्वतः त्याला म्हणजे यस इंटू यस मायनस सी. अशा प्रकारे आपण हाफ अँगल फॉर्म्युले ट्रिक सिंपलपणे लक्षात ठेवू शकता. सर्व फॉर्म्युले लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. फॉर्म्युले चांगले असले तरच ट्रिग्नोमेट्री जमेल, ट्रिग्नोमेट्री आलाच तरच तुम्हाला सेकंड पेपर मॅथ्सचा जमेल, त्याशिवाय तुम्हाला मॅथ्सचा सेकंड पेपर सुद्धा येणार नाही. स्क्रीनशॉट घ्या आणि याला चांगली प्रॅक्टिस करून पहा. आता ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल मध्ये येतो एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, सपोज आपल्याला एखादा ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल असेल ए बी सी, आणि ट्रायंगल ए बी सी साठी जर एरिया फाइंड करायचा आहे आणि आपल्याला साइन ए साइन बी साइन सी च्या व्हॅल्यू जर गिवन आहे तर मग अशा वेळी कुठला फॉर्म्युला यूज करायचा तर पहा फॉर्म्युला काय असेल हाफ ऑफ, आता मी दोन साइड घेतो, एक साइड बी आणि सी इंटू बी सी घेतलाय, आता अँगल कुठला राहिला तर अँगल ए म्हणजे बी सी इंटू साइन ए, हाफ ऑफ बी सी इंटू साइन ए, याला म्हणायचं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. अशाच प्रकारे आणखी दोन फॉर्म्युले काय येतील 1/2. आता इथं बीसी घेतलेला आहे, आपण आता एसी घेऊ आणि इथं काय येणार साइन बी. आणखी एक फॉर्म्युला काय असणार 1/2. एसी घेतलाय, साइन ए साइन बी झालाय, साइन सी घ्यायचा म्हणजे साइड कुठल्या घ्यायला लागतील इथं ए आणि बी, तेव्हा कुठे इथं आपल्याला काय मिळणार साइन सी. हे तीन फॉर्म्युले आहेत एरिया ऑफ ट्रायंगल साठी. एरिया ऑफ ट्रायंगल साठी भरपूर फॉर्म्युले आहेत. यानंतर जो हिरोज फॉर्म्युला आहे ऍक्च्युली तो सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल साठीच आहे. आपण सिंपल पाहिला हाफ ऑफ हाईट इंटू बेस इंटू हाईट, तो सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करण्यासाठीच फॉर्म्युला यूज केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावं लागतं, जसं गिवन असेल त्यानुसार आपल्याला फॉर्म्युला सिलेक्ट करावा लागेल. हिरोज फॉर्म्युला काय आहे पहा, हा मोस्ट युजफुल आहे, क्लास 10 मध्ये सुद्धा आपण पाहिला आहे. इथं काय राहतो पहा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ यस इंटू यस मायनस ए यस मायनस बी आणि यस मायनस सी. आता यस मायनस ए यस ची व्हॅल्यू आपण सर्वांना माहित आहे, यस इज हाफ ऑफ पेरिमीटर म्हणजेच काय ए प्लस बी प्लस सी अपॉन 2, ही आपली यस ची व्हॅल्यू राहते. हे लक्षात ठेवा, रिमेंबर एस इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. एस मायनस ए म्हणजेच ए इज अ साइड, B is also side, C is also side of triangle ABC. हा हिरोज फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा काय असणार अंडर रूट ऑफ यस इंटू यस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. आता पाहूया नेपियर्स एनालॉजीस. आता नेपियर एनालॉजीस काय आहे, ऍक्च्युली हा रिझल्ट आहे की टॅन आणि कॉट मधलं रिलेशन रिप्रेझेंट करण्यासाठी. या आधी एक आणखी इथं पास समजून घ्या. सपोज अँगल ए बी सी ला आपण आधी सायकलिक मध्ये घेऊ म्हणजे आपल्याला फॉर्म्युला बनवायला सिंपल जाईल. पण आता मी पहिला फॉर्म्युला बनवत आहे, दुसरा आणि तिसरा तुम्ही स्वतः बनवू शकता. मी इथं फॉर्म्युला घेत आहे टॅन ऑफ बी मायनस सी अपॉन 2. ठीक आहे, इथं काय घेतलंय तर बी मायनस सी अपॉन 2 घेतलाय. जे इथं घेतलंय बी आणि सी सेम इथं सुद्धा तेच घ्यायचं, पण साइड घ्यायच्या. इथं अँगल घेतली, इथं साइड घ्यायच्या बी मायनस सी, आणि त्याच साइडला खाली घ्यायचं बट ऍडिशन मध्ये म्हणजे बी प्लस सी, आणि इंटू इथं टॅन आहे याचा नेबर घ्यायचा. नेबर कोण आहे कॉट, आणि इथं बी मायनस सी आहे, अँगल कुठला राहिला ए, त्याला घ्यायचं ए अपॉन 2. अशा प्रकारे टॅन बी मायनस सी अपॉन 2 इक्वल टू स्मॉल बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इंटू कॉट ए अपॉन 2. अशा प्रकारे तुम्ही आणखी दोन फॉर्म्युले घेऊ शकता. टॅन काय असणार सायकलिक फॉर्म मध्ये घ्या. आता हे घेतलंय आपण बी मायनस सी, तुम्ही सी मायनस ए घेऊ शकता. इथं घ्या सी मायनस ए अपॉन 2, सी मायनस ए अपॉन 2 साठी फॉर्म्युला फाइंड करा. तिसरा फॉर्म्युला बनणार आपला टॅन ऑफ सी मायनस ए झालं ए मायनस बी घ्या, ए मायनस बी अपॉन 2 साठी घ्या. अशा प्रकारे तीन फॉर्म्युले आपण इथं पाहिले.
हा आहे एरिया ऑफ ट्रायंगल. यामध्ये 3 फॉर्म्युले, साइन ए साठी, साइन बी साठी, साइन सी साठी. जेव्हा आपल्याला साइन ए, साइन बी, साइन सी गिवन असेल आणि एरिया विचारला असेल तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. जेव्हा आपल्याला साइड्स दिलेल्या आहेत, एस ची व्हॅल्यू माहिती आहे, फक्त साइड दिलेले आहेत म्हणजे आपण एस ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तेव्हा आपल्याला जर एरिया विचारला असेल तर आपण काय करणार, हिरोज फॉर्म्युला यूज करणार. नॅपियर्स अनालॉजीस ह्या काही आयडेंटिटीज आहेत किंवा काही इक्विव्हॅलेंट्स आहेत, काही प्रूफ आहेत, रिझल्ट आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. जेव्हा आपण थेरम पाहू, प्रूफ पाहू, तेव्हा मग आपल्याला हे टॅन ऑफ बी मायनस सी ची व्हॅल्यू काय घ्यायची तेव्हा आपल्याला याचा यूज करता येईल. तर सध्या तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. जे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारे करा. जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. टेक धिस स्क्रीनशॉट. आता क्वेश्चन नंबर 10 ज्यामध्ये आपण आपले फॉर्म्युलेज यूज करणार आहे. हाफ अँगल फॉर्म्युले, साइन फॉर्म्युला, कोसाइन फॉर्म्युला, प्रोजेक्शन फॉर्म्युला. काय विचारलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी इफ साइड ए इक्वल टू 18, बी इक्वल टू 24, सी इक्वल टू 30, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस ए साइन ए अपॉन 2 कॉस ए अपॉन 2. अशा आपल्याला व्हॅल्यू विचारलेल्या आहे. पण आता कॉस ए ची व्हॅल्यू आपण फाइंड करू. त्याआधी आपण सर्वांसाठी एक रिझल्ट, कॉमन रिझल्ट एक लिहून घेणार आहे. पहा, कॉस ए आहे ना आपला क्वेश्चन, याला आपण सॉल्व्ह करू. बट त्याआधी आपण काही व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. आपल्याला गिवन काय आहे पहा, गिवन ए इज इक्वल टू 18, बी इज इक्वल टू 24 अँड सी इज इक्वल टू 30. इथून आपल्याला एस ची व्हॅल्यू मिळणार. एस इक्वल टू काय सांगितलंय आपण, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2, पेरिमीटर, हाफ ऑफ पेरिमीटर इक्वल टू एस. काय येणार एस ची व्हॅल्यू, 18 प्लस 24 प्लस 30 अपॉन 2. किती होणार ही ऍडिशन केली तर 54 प्लस 64 72, 72 अपॉन 2, 72 अपॉन 2 म्हणजे किती होणार 36. एस ची व्हॅल्यू किती येत आहे इथून 36. ठीक आहे, एस ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. चला आता आपण व्हॅल्यू फाइंड करू कॉस ए ची. कॉस ए साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, कोसाइन रूल जे आपण पाहिले त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला होता आपला ए स्क्वेअर, दुसरा होता बी स्क्वेअर, तिसरा सी स्क्वेअर. ए स्क्वेअर इक्वल टू काय घ्यायचो आपण, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस, अशा प्रकारे पहा, आठवत नसेल तर ए स्क्वेअर इक्वल टू काय दिलेलं होतं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम बी सी इंटू इथं ए आहे, मग इथं काय घ्यायचा कॉस ऑफ ए. तर कॉस ए साठी काय बनला फॉर्म्युला डायरेक्टली, कॉस ए इक्वल टू कोण आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 टाइम बी सी. हा फॉर्म्युला आपण पाहिला आता कसा आला कॉस एचा. तर हाच फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. आपण इथं काय लिहिणार, कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 टाइम बी सी. आता सिम्पली आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे जे आपण इथं फाइंड केलेले आहेत. कॉस ए ची व्हॅल्यू काय होणार, कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर, बी इज 24 स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, सी इज 30 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ए इज 18 स्क्वेअर. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय दिलेलं आहे, टॉइस बी सी. बी किती आहे आपला पहा, बी इज 24 इंटू सी किती असणार 30. चला आता याला सॉल्व्ह करायचं आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 24 स्क्वेअर किती राहणार 576 प्लस 30 स्क्वेअर किती असणार 900 मायनस 18 स्क्वेअर किती असणार 324. बरोबर, काय असणार 18 स्क्वेअर इज 300. डिनॉमिनेटर काय राहणार 2 इंटू 24, हे किती होणार 24 इंटू 2 48 इंटू 3 किती होणार 144, म्हणजे इथे येणार 144 0. चला दिसत आहे. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येणार, यांची ऍडिशन करा पहिले. किती येणार हे ऍडिशन पहा, 900 प्लस 500 म्हणजे 1000, किती येणार हे 1476 मायनस 324 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 1440. पहा आपल्याला आता थोडीशी जागा करावं लागेल. पहा इथं काय होणार कॉस ए ची व्हॅल्यू, तर हे नंतर घेऊ आपण. पहा आधी कॉस ए ला सॉल्व्ह करत आहे. कॉस ए इक्वल टू सबस्ट्रॅक्शन घ्या, किती येणार हे सबस्ट्रॅक्शन जर घेतलं तर 6 मायनस 4 इज 2, 7 मायनस 5 आणि हे किती येणार 4 मायनस 3 इज 1. डिनॉमिनेटर मध्ये 1440. ठीक आहे. आता हे पार्ट डिव्हिजिबल बाय 4 आहे. ठीक आहे, 4 ने डिवाइड करून पहा. डायरेक्टली जर 4 ने डिवाइड केलं तर किती येणार हे 4 2 8
4 8 जा 32, 3 2 जा 4 2 8 बरोबर आहे. इथं 4 ने डिवाइड करा, किती येणार आहे 4 3 जा 12, 4 24, 4 8 जा 24 अँड 0 380 काय येणार आहे 288 अपॉन 380. आणखी याला सिंपल कसं करता येईल ते पहा. आणखी याला आपण सिंपल कॅल्क्युलेशन करू. पहा आता कॅल्क्युलेशन बरोबर केलंय आपण. 4 4 2 जा 8, इथं पहा 4 3 जा 12, रिमेनिंग इज 2 4 24, 4 6 जा यायला पाहिजे, किती यायला पाहिजे 6, 360 होणार आहे 360. आता आपल्याला हे डिव्हिजिबल असणार. ठीक आहे. आता याला डिवाइड करा, हाफ करून घ्या डायरेक्टली, म्हणजे 2 ने डिवाइड करू सिम्पली. 144 आणि 36 हाफ इज 180. आता पहा, आता आणखी याला सिंपल करा, बिलकुल हाफ करून घ्या 72 आणि हे किती येणार 90. ठीक आहे. आता पहा 24 ने डिव्हिजिबल आहे. 24 3 जा 72 आणि 24 5 जा पहा काय होणार आहे 24 4 जा, सॉरी 24 नाही येणार, 24 ने नाही डिवाइड होणार. पहा आणखी सिंपल करा, त्याला किती येणार 36 अपॉन 45. चला आता इथं काय आहे 9 डिव्हिजिबल बाय 9 आहे. 9 4 जा 36, 9 5 जा 45, म्हणजे किती येताना दिसत आहे 4/5. फायनली कॉस ए किती मिळाला आपल्याला 4/5. राईट डाऊन. ठीक आहे, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे जेणेकरून आपण साइन A/2 ची व्हॅल्यू फाइंड करू शकणार. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे साइन ऑफ A/2. आता साइन A/2 साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट ऑफ जे इथं आहे ते सोडून, म्हणजे s मायनस बी आणि s मायनस सी, डिनॉमिनेटर मध्ये त्याच दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे b इंटू सी. चला व्हॅल्यू पुट करू. अंडर रूट ऑफ काय येणार s मायनस s किती आलेला आहे आपण फाइंड केला आहे, s इज 36, 36 मायनस b ची व्हॅल्यू किती आहे 24. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार s मायनस सी, 36 मायनस c ची व्हॅल्यू किती आहे 30. सिंपल व्हॅल्यू पुट करत चला, अपॉन b इंटू सी, b किती आहे 24 इंटू 30. सॉल्व केलं तर काय येणार अंडर रूट ऑफ 36 मायनस 24 किती राहणार हे 12 इंटू हे किती येणार 6 आणि डिनॉमिनेटर मध्ये 24 इंटू 30. हे बघा 12 1 जा 12, 12 2 जा 24, 6 1 जा 6, 6 5 जा 30. काय येणार फायनली अंडर रूट ऑफ 1/10, म्हणजे याला काय लिहू शकतो आपण फायनली 1/√10. ठीक आहे, याला आणखी सिम्प्लिफाय नाही करू शकत आपण, म्हणजे फायनली आपल्याला साइन ऑफ A/2 ची व्हॅल्यू किती येणार 1/√10. पहा आता इकडे काय दिलेलं आहे, थर्ड नंबरचा प्रॉब्लेम कॉस ऑफ A/2 दिलेला आहे. कॉस A/2 साठी काय फॉर्म्युला असतो कॉस A/2 साठी आपला अंडर रूट ऑफ s मायनस जो अँगल आहे तोच, म्हणजे s मायनस काय घेणार आपण साइड A, डिनॉमिनेटर मध्ये मात्र बाकी राहिलेले म्हणजे b इंटू सी. सिंपल व्हॅल्यू पुट करा. s आपल्याला गिवन आहे 36 इंटू 36 मायनस a ची व्हॅल्यू किती आहे 18, ती व्हॅल्यू आपण इथं पुट करणार. डिनॉमिनेटर मध्ये b इंटू सी, b 24 आणि c किती आहे 30, यांचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये. पुढच्या स्टेप मध्ये काय येणार 36 इंटू यांचं सबट्रॅक्शन किती असणार 18, डिनॉमिनेटर मध्ये मात्र 24 इंटू 30. काय करता येईल आता पहा, इथं 6 6 जा 36 आणि इथं 6 5 जा 30, इथं काय होणार 6 3 जा 18 आणि 6 4 जा 24, म्हणजे फायनली काय मिळणार अंडर रूट ऑफ इथं येणार. आणखी याला डिवाइड करता येईल पहा, 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6, इथं 3 3 जा येणार 9 आणि हे येणार 10, म्हणजे फायनली काय मिळाली आपल्याला 9/10. कशाची व्हॅल्यू असणार ही कॉस ऑफ A/2. बस फक्त आपल्याला फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे. तुम्हाला 2 मार्क्स साठी 1 मार्क्स साठी यावरती क्वेश्चन बनवू शकतो, बनणार, आणि त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युले जर पार्ट असले तर तुम्ही सहज त्याला सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता जो क्वेश्चन नंबर 4 आहे यामध्ये काय विचारलेलं आहे tan ऑफ A/2. आता इथं तुम्ही एक करू शकता, ज्या साइन अपॉन कॉसच्या व्हॅल्यू फाइंड केल्या त्या डायरेक्टली पुट करू शकता, बट एक्झाम मध्ये जर डायरेक्टली तुम्हाला tan A/2 विचारलं तर मग मात्र आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्यामुळे आपण डायरेक्टली फॉर्म्युला यूज करू. फॉर्म्युला काय असणार इथं, काय असतो फॉर्म्युला tan साठी s मायनस इथं काय राहणार जे नाही आहे यासोबत, म्हणजे b असणार आणि c असणार. डिनॉमिनेटर मध्ये कोण असेल तर s इंटू s मायनस a.
याला आता याला सिम्प्लिफाय करा. यस म्हणजे किती आहे पहा, एस ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. यस इज इक्वल टू 36 आणि एबीसी च्या व्हॅल्यू ऑलरेडी इथं दिलेल्या आहेत. का घेणार आपण इथं 36 मायनस बी किती असणार 24 इंटू यस इज 36 मायनस सी किती आहे 30 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिणार यस म्हणजे 36 यस म्हणजे 36 मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे आपली 18. सिंपल याला कॅल्क्युलेट करायचं आहे, बस सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 36 मायनस 24 is 12, 36 minus 30 is 6, denominator is 36 into 18. Simple 12 1 जा 12, 12 3 जा 36, इथं काय येणार 6 1 जा 6, 6 3 जा 18. काय येणार फायनली आन्सर अंडर रूट ऑफ 1/9. अशा प्रकारे आपल्याला tan a/2 ची व्हॅल्यू मिळणार. 1/√, असल्यामुळे दोघांचे स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो आपण, त्यामुळे याला डायरेक्टली 1/3 लिहू शकतो. काय येणार tan a/2 इज 1/3. इथं पहा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी विचारलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी फाइंड करण्याचे दोन फॉर्म्युले, दोन पैकी कुठलाही आपण फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. काय करणार आपण पहा, आपला जो हिरोज फॉर्म्युला आहे तो हिरोज फॉर्म्युला यूज करणार. काय असतो हिरोज फॉर्म्युला, हिरोज फॉर्म्युला सांगतो यस एरिया ऑफ इज इक्वल टू ट्रायंगल ABC is equal to under root of S into S minus A, S minus B, S minus C. ठीक आहे, अशा प्रकारे काय येणार इथून अंडर रूट ऑफ व्हॅल्यू पुट करा. S is 36, 36 minus 18, A is 18, S means 36 minus B is 24, 36 minus C is 30. सिंपल कॅल्क्युलेट करूया. अंडर रूट ऑफ 36 इथं किती येणार आहे 18 इंटू हे किती होणार 12 इंटू हे किती येतील 6. ठीक आहे, पहा आता अशा वेळी काय करायचं, डायरेक्टली याला सॉल्व्ह केल्यापेक्षा आपण याला इंटू इंटू मध्ये घेऊ. जसं की आता 36 असेल तर याला 6 इंटू 6 लिहिलं तर आपण बाहेर व्हॅल्यू 6 घेऊ शकतो, म्हणजे 36 चं स्क्वेअर रूट. तर त्या फॉर्म मध्ये आपण याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. या 12 ला आपण घेऊ 4 इंटू 3 मध्ये, 36 ला 36 घेऊ इंटू 18 ला लिहिणार आपण 9 इंटू 2, 9 इंटू 2 घेऊ. या 12 ला घेणार आपण 2 इंटू 6 इंटू 6. पहा आता आपल्याला किती पेअर्स मिळताना दिसत आहे, 6 इंटू 6 ची एक पेअर्स आहे, 2 इंटू 2 ची एक आहे, 36 म्हणजे 6 इंटू 6 आहे, 9 म्हणजे 3 इंटू 3 आहे. पहा डायरेक्टली आपण 36 साठी काय लिहिणार 6, 9 साठी घेणार 3, इथून एक 2 घेणार आणि इथं एक 6. काय येणार आहे फायनली 6 इंटू 6 इज 36 इंटू अगेन 6, 36 इंटू 6 किती होतं 216, 216 बरोबर आहे ना, बरोबर आहे. ठीक आहे, काय येणार 216 एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे, इथं आपला हा क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट झालाय. राईट डाऊन. पहा क्वेश्चन 10 मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, ज्यामध्ये विचारलेला आहे साइन ए. आता पहा जर तुम्हाला डायरेक्टली फक्त साईड दिलेल्या आहेत आणि साइन ए विचारलेले आहेत तेव्हा मात्र तुम्ही साइन ए ची व्हॅल्यू फाइंड करू शकणार नाही. बट त्यांनी आता याला कन्सल्टिंग म्हणजे हे जे क्वेश्चन आहेत यावरून तुम्ही याची हेल्प घेऊन तुम्ही साइन ए फाइंड करू शकता. त्यामुळे आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ची हेल्प घेऊ शकतो. तुम्हाला स्पेशली जर साइन ए विचारलेला असेल तेव्हा मात्र तुम्हाला एरिया दिलेला असेल. ठीक आहे, तर आता साइन ए फाइंड करण्यासाठी आपण हा जो एरिया फाइंड केला या एरियाचा आपण यूज करणार आहे. साइन ए साठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता असणार, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय राहतो, समजा आपल्याला साइन ए फाइंड करायचा आहे तर मग इथं काय घेणार आपण, इथं घेतो हाफ ऑफ सी सोडून बाकी दोन म्हणजे A इंटू बी इंटू साइन सी. काय येणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 216, हाफ ऑफ AB, A is 18, B is 24 इंटू साइन सी. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा काय करणार आपण, या सर्व व्हॅल्यू इकडे घेऊन या. त्याआधी 2 ने याला डिवाइड करून घ्या. 2 ने डिवाइड केलं तर हे किती येणार 9 इंटू 24 इंटू साइन सी आणि इकडे येणार हे 216. या 216 ला आपण 36 इंटू 6 घेऊ म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सिंपल होणार. ठीक आहे, आपण इथं पाहिलं 36 इंटू 6. चला आता त्या व्हॅल्यू इकडे घेऊन या. 36 इंटू 6 अपॉन 9 इंटू 24 इज इक्वल टू साइन सी. काय येणार आहे 6 1 जा 6,
6 4 जा 24. त्यानंतर हे काय येणार, हे 9 into 4, 9 into 4 इज 36. वरती सुद्धा काय आहे 36 इज इक्वल टू साइन सी. म्हणजे साइन सी ची व्हॅल्यू किती येत आहे फायनली, साइन सी इक्वल टू 1. साइन सी इक्वल टू आपल्याला 1 मिळालेला आहे. लिहून घ्या, राईट डाऊन. सिंपल एक मिस्टेक केली आपण. साइन ए साठी क्वेश्चन होता, आपण साइन सी साठी व्हॅल्यू मिळवलं. काही प्रॉब्लेम नाही, एक क्वेश्चन आपण मनाने तयार करू, इथे याला साइन सी करू. ठीक आहे. आता साइन सी साठी हे सोल्युशन आहे. आता साइन ए साठी तुम्ही स्वतः फाइंड करू शकता, किंवा वाटल्यास इथं आपण घेऊ साइन ए साठी. पर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, साइन ए ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड करू. सिंपल आहे, ट्रिक समजणं महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम जरी आपल्याच्यानं चुकून लिहिला गेला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण 7. आपण एक तयार केलंय ऍडिशनल. साइन ए घेऊ. आता साइन ए साठी सेम हाच फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू हाफ ऑफ काय घेणार आपण आता, ए साठी घ्यायचं म्हणजे ए नाही घ्यावं लागेल, इथं घ्यावं लागेल बी इंटू सी, आणि इथं लिहिणार आपण साइन ए. आता आपण व्हॅल्यू पुट करणार 216 इक्वल टू हाफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 24, सी ची व्हॅल्यू आहे 30 इंटू साइन ए फाइंड करायचं आहे. ठीक आहे. याला इकडे घेऊन या, याला आधी कॅल्क्युलेट करून घ्या, आणि याला 36 इंटू 6 घ्या. याला कॅल्क्युलेट केलं तर हे येणार 12 इंटू 30 इंटू साइन ए. आता याला इकडे घेऊन चला, 36 इंटू 6 अपॉन काय येणार आहे 12 इंटू 30. सिंपल काय होणार, 6 1 जा 6, 6 2 जा 12. इथं किती होणार, 6 5 जा 30 आणि 6 6 जा 36. आणखी डिव्हिजिबल आहे, 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे फायनली किती येणार 3/5. आणि ही कोणाची व्हॅल्यू आहे तर साइन ए. इथं लिहिणार आपण साइन ए इक्वल टू 3/5. राईट डाऊन, लिहून घ्या. आता क्वेश्चन नंबर 11 काय आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट बी प्लस सी मायनस ए टॅन ए अपॉन 2 इक्वल टू सी प्लस ए मायनस बी टॅन बी अपॉन 2 इक्वल टू ए प्लस बी मायनस सी टॅन सी अपॉन 2. ह्या 3 टर्म ज्या आहेत आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. पहा आपण काय करणार, सुरुवातीला फर्स्ट टर्म घेणार. काय दिलेली आहे फर्स्ट टर्म, बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए अपॉन 2. हे आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. आता मी इथं थोडी ऍडजस्टमेंट अशी करत आहे, इथं यासोबत ए ऍड करत आहे. इथं ए ऍड केला मी, ए प्लस बी प्लस सी. आता नसताना मी एक ए ऍड केलाय, आता ए मला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, त्यामुळे मायनस ए च्या ऐवजी इथं मी -2a घेणार. आणि टॅन ए अपॉन 2 चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय असतो फॉर्म्युला, अंडर रूट ऑफ ए आहे म्हणजे बाकी दोन कोण असणार, एस मायनस बी एस मायनस सी, आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण असणार, एस इंटू एस मायनस ए. ठीक आहे. अशा प्रकारे घेतलंय. असं का केलं आपण, पहा असं केल्यामुळे ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी म्हणजेच काय 2s. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. एस ची व्हॅल्यू काय असतो, एस इक्वल टू हाफ ऑफ पेरिमीटर म्हणजे ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. या 2 ला जर इकडे एस कडे आणलंय तर 2s म्हणजे ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू किती होणार 2s मायनस 2a. अंडर रूट मध्ये पहा काय आहे एस मायनस बी. हे पहा आता इथं एस मायनस बी एस मायनस सी दिसत आहे. ठीक आहे. मी वरती एस मायनस ए घेतोय. काय घेत आहे एस मायनस ए, ऍडजस्टमेंट करत आहे एस मायनस ए ची, एस मायनस बी आणि एस मायनस सी. असं का केलं मी, त्याचं पण कारण तुम्हाला समजेल. एस इंटू इथं पाहता वर मी एस मायनस ए घेतलाय, खाली एस मायनस ए आहे त्याचा स्क्वेअर होणार, कारण एस मायनस ए एस मायनस कॅन्सल होणार, जशी जशी टर्म राहणार. ठीक आहे. किंवा असं समजा वर एस मायनस ए घेतला तर खाली एक एस मायनस ए घ्यावा लागेल, म्हणजे एस मायनस ए चा काय होणार स्क्वेअर होणार. असं का केलं, आता पहा इथून आपण जर 2 कॉमन घेताय तर बाहेर कोण मिळते आपल्याला एस मायनस ए, आणि अंडर रूट मध्ये काय होणार हे एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी, आणि डिनॉमिनेटर काय राहणार एस इंटू एस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. हा एस मायनस स्क्वेअर सध्या स्क्वेअर रूट मध्ये आहे, बाहेर आला तर काय येणार एस मायनस ए होणार, आणि या एस मायनस ए सोबत तो कॅन्सल होणार. म्हणजे फायनली आपल्याला काय मिळणार आता 2 अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी, आणि डिनॉमिनेटर मध्ये या सर्वांच्या सिंपल एस. याला घेऊ इक्वेशन नंबर 1 अशा प्रकारे. ठीक आहे. आता सेकंड टर्म काय दिलेली आहे आपल्याला, सेकंड टर्म दिलेली आहे सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन ऑफ बी अपॉन 2. चला याला सॉल्व्ह करू. पहा आता इथं ज्या टर्म दिलेल्या आहेत यामध्ये
सी प्लस ए मायनस बी दिलेला आहे, म्हणजेच ए प्लस मी एक बी घेत आहे तिथं, ए प्लस बी प्लस सी तर आहेच. आता एकच मायनस बी होता, आपल्याला 2 मायनस बी लिहावं लागेल कारण एक बी आपण वाढवलेला आहे इथं. ठीक आहे, ऍडजस्टमेंट यायला पाहिजे. टॅन बी अपॉन 2 साठी सेम असाच फॉर्म्युला आपण घेणार. काय लिहिणार? अंडर रूट ऑफ बी आहे म्हणजे राहिलेल्या 2 टर्म एस मायनस ए घ्यावं लागेल, एस मायनस सी घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर मध्ये मात्र बी घ्यावं लागेल म्हणजे एस इंटू एस मायनस बी. सेम आधी सारखंच करणार आपण. याला 2s घेणार, मायनस 2b घेणार, अंडर रूट मध्ये ऍडजस्टमेंट करणार. इथं अंडर रूट ऑफ इथं एस मायनस ए इंटू एस मायनस बी करणार इंटू एस मायनस सी आणि डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिणार? एस इंटू एस मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा एस मायनस बी ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार आणि या एस मायनस बी सोबत कॅन्सल होणार. इथं आपल्याला 2 मिळणार. अंडर रूट मध्ये काय राहणार? अंडर रूट ऑफ एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी आणि डिनॉमिनेटर काय असणार? तर सिंपल एस. ठीक आहे, आता पाहूया आपण थर्ड टर्म. याला इक्वेशन नंबर 1 घेतलंय, याला इक्वेशन नंबर 2 घेणार. आता जाऊया थर्ड टर्म कडे. थर्ड टर्म काय दिलेलं आहे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. हे ए प्लस बी मायनस सी इंटू टॅन ऑफ सी अपॉन 2. आता याला सॉल्व्ह करू. पहा ए प्लस बी मी यासोबत प्लस सी सुद्धा जोडतोय आणि नंतर मायनस 2c घेतोय. ठीक आहे, इथं फॉर्म्युला काय असणार? टॅन साठी सी अपॉन 2 आहे. सी अपॉन 2 म्हणजेच कोण घ्यावं लागेल? एस मायनस ए घ्यावं लागेल आणि एस मायनस बी घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर मध्ये सी ठेवावं लागेल, एस इंटू एस मायनस सी. आता याला सॉल्व्ह करू. ए प्लस बी प्लस सी इज 2s मायनस 2c. इकडे आधी सारखी ऍडजस्टमेंट करणार आपण. एस मायनस ए आहे, एस मायनस बी सुद्धा आहे, एस मायनस सी आपण लिहिणार आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? तर एस इंटू एस मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर होणार कारण वर एस मायनस सी घेतलंय, खाली सुद्धा एस मायनस सी घ्यावं लागेल. एस मायनस सी चा स्क्वेअर बाहेर आला तर सिंपल एस मायनस सी राहणार म्हणजे इथं हे एस मायनस सी अंडर रूट ऑफ एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. डिनॉमिनेटर मध्ये सिंपल एस, या एस मायनस सी चा स्क्वेअर बाहेर जर आला तर तो सिंपल एस मायनस सी होणार. हे टर्म कॅन्सल होणार. काय मिळणार? 2 अंडर रूट ऑफ एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. डिनॉमिनेटर मध्ये एस. याला घेणार इक्वेशन नंबर 3. आता ऑब्झर्व करा इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3 काय असणार? तिन्ही टर्म सेम आहेत म्हणजे आपण इथे लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. काय लिहू शकतो आपण? ह्या तिन्ही टर्म इक्वल आहेत तेवढं लिहून घ्या. काय लिहिणार? बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए अपॉन 2 इक्वल टू सी प्लस ए मायनस बी. इथं घ्या टॅन बी अपॉन 2, ज्या आपण फाइंड केल्या व्हॅल्यू इक्वल टू इथं लिहिणार आपण ए प्लस बी मायनस सी इंटू टॅन ऑफ सी अपॉन 2. राईट डाऊन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलं तिन्ही टर्म इक्वल आहे. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 12 काय दिलेला आहे? इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट साइन ए अपॉन 2 साइन बी अपॉन 2 साइन सी अपॉन 2 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी स्क्वेअर अपॉन एबीसी इंटू एस. ठीक आहे, एस ची व्हॅल्यू आपण सर्वांना माहित आहे. एस इज इक्वल टू काय असतो? ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथून आपण सोल्युशन स्टार्ट करू. पहा आपल्याला एलएचएस काय दिलेले आहे? एलएचएस लेफ्ट हँड साइड साइन ए अपॉन 2 इंटू साइन बी अपॉन 2 इंटू साइन सी अपॉन 2. काय करणार आपण आता? साइन ए अपॉन 2 साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय आहे? अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस काय असणार? ए च्या ऐवजी कोण येणार? बी येणार. इथं येणार एस मायनस सी. डिनॉमिनेटर मध्ये काय लिहितो? तर जे आपल्याला इथं मिळालं ते म्हणजे बी इंटू सी. साइन बी अपॉन 2 साठी फॉर्म्युला काय असणार? अंडर रूट ऑफ बी आहे म्हणजे एस मायनस ए घेणार आणि एस मायनस सी घेणार. डिनॉमिनेटर मध्ये ए इंटू सी इंटू पुन्हा थर्ड टर्म मध्ये काय घेणार? साइन काय घेणार? साइन सी अपॉन 2 आहे म्हणजे एस मायनस ए. इथं घेणार एस मायनस बी. डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिणार? तर ए इंटू बी. आता जर ऑब्झर्व केलं तर पहा न्यूमिनेटर मध्ये एस मायनस बी सर्व टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि प्रत्येक टर्म 2 वेळा मिळत आहे. एस मायनस बी आहे, एस मायनस ए सुद्धा आहे, एस मायनस सी सुद्धा 2 वेळा आहे. डिनॉमिनेटर मध्ये पहा
हा एक ए दोन वेळ झाला, बी आहे, सी सुद्धा दोन वेळ आहे, म्हणजे सर्व टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये दोन वेळा आहे. याचा अर्थ याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, यस मायनस ए स्क्वेअर, यस मायनस बी स्क्वेअर, यस मायनस सी स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा ए स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. स्क्वेअर रूट त्यामुळे निघून जाणार, काय होणार, सिम्पली यस मायनस ए, यस मायनस बी आणि यस मायनस सी. डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा सिंपल ए बी सी राहणार, कारण आपण स्क्वेअर रूट काढून घेतलंय. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय पहा, ए बी सी एस डिनॉमिनेटर मध्ये आणि वरती एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चा स्क्वेअर पाहिजे. यासाठी आपण इथे यस ची ऍडजस्टमेंट करू, यस इंटू यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. सिंपल न्यूमरेटर मध्ये यस घेतलाय आपण, डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा यस घेऊ, ए बी सी त्याला यस घेऊ. असं केल्यामुळे काय होणार, आता जी न्यूमरेटर मध्ये व्हॅल्यू मिळाली यस इंटू यस मायनस ए, यस मायनस बी, तुम्ही जर हिरोज फॉर्म्युला पाहिला असेल तर हिरोज फॉर्म्युला काय सांगतो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ यस इंटू यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. जे आपल्याला इथं दिलेलं आहे डिनॉमिनेटर फॉर्म्युल्यामध्ये, या सर्व व्हॅल्यू आपल्याला इथं दिसत आहे. हे स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ही कम्प्लिटली फ्री आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी च्या स्क्वेअरची ही व्हॅल्यू असणार. म्हणजे याला काय लिहिणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी सी एस, अशा प्रकारे. आणि ऍक्च्युली हेच आपल्याला काय, हे इथं स्मॉल ए आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. यालाच काय घेणार आपण, राईट हँड साइड. इथं आपला क्वेश्चन नंबर 12 कंप्लीट झाला. त्यांनी जे विचारलं आपण ते प्रूव्ह केलेलं आहे, LHS इज इक्वल टू RHS. अशा प्रकारे आपल्याला इथं एक्सरसाइज 3.2 सुद्धा आपली कंप्लीट झाली. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जवळपास आपण 70% सिलेबस कंप्लीट केलेला आहे. यानंतरचा पोर्शन आहे जो की आपल्याला इन्व्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आहे, जो आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. विद्यार्थी मित्रो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर तुम्हाला छान समजत असेल, बरं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ आपले होतोपर्यंत सर्व लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. थँक्यू सो मच.